ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಗಡಿಭಾಗದಲ್ಲಿ ದೇಶದ ಅತಿದೊಡ್ಡ ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಗೋವಾ ಟು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲಕ ಕಂಟೈನರ್ನಲ್ಲಿ ಸಾಗಾಟ ಆಗುತ್ತಿದ್ದಂತಹ 400 ಕೋಟಿ ಗಾಯಬಾಗಿದ್ದು, ಹಣದ ಹಿಂದೆ 3 ರಾಜ್ಯದ ಪೊಲೀಸರು ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. 2025 ಅಕ್ಟೋಬರ್ 16ರಂದು ನಡೆದ ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣ ತಡವಾಗಿ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಹಣ ಹೊತ್ತೊಯ್ದು 2 ಕಂಟೈನರ್ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಚೋರ್ಲಾ ಘಾಟ್ನಲ್ಲಿ ಕಂಟೈನರ್ ಹೈಜಾಕ್ ಆಗಿದೆ ಎನ್ನಲಾಗಿದ್ದು, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಗೋವಾ ಪೊಲೀಸರು ಕಂಟೈನರ್ಗಳ ತಲಾಶ್ಗೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಠಾಣೆಯ ಬಿಲ್ಡರ್ ಕಿಶೋರ್ ಶಾಳ್ವಾ ಎಂಬುವವರಿಗೆ ಸೇರಿದ ಹಣ ಇದಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತಿದೆ. ಹಣ ಎಗರಿಸಿರುವ ಖದೀಮರು ದೂರುದಾರ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಕಿಶೋರ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ 400 ಕೋಟಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಚಲಾವಣೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ 100 ಕೋಟಿ ಕೊಡುವಂತೆ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಗ ಕಿಶೋರ್ ತನಗೆ ಪರಿಚಯ ಇರುವ ಪೊಲೀಸರ ಮೂಲಕ ಸಂದೀಪ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕಲೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಕೆಲ ದಿನದ ಬಳಿಕ ಕಿಶೋರ್ ಆಪ್ತರಾದ ವಿಶಾಲ್ ನಾಯ್ಡು ಹಾಗೂ ಸುನೀಲ್ ಧುಮಾಳ್ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ನನ್ನ ಅಪಹರಿಸಿ ಗನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹಿಡಿದು ಟಾರ್ಚರ್ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬಳಿಕ ಕಿಶೋರ್ ಆಪ್ತರಾದ ವಿರಾಟ್ ಗಾಂಧಿ ಮತ್ತು ವಿಶಾಲ್ ನಾಯ್ಡು ದರೋಡೆ ಮಾಡಿರುವುದಾಗಿ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ ಎಂದು ಸ್ವತಃ ಕಿಶೋರ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾನೆ ಎಂದು ದೂರುದಾರ ವಿಡಿಯೋ ಹೇಳಿಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಅಪಹರಣಕಾರರಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡ ಬಳಿಕ ನಾಸಿಕ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದ್ದು, ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ 5 ಬಂಧನವಾಗಿದ್ದು 400 ಕೋಟಿ ಮಾಲೀಕ ಎನ್ನಲಾದ ಕಿಶೋರ್ ಹಾಗೂ ಮತ್ತೋರ್ವ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ದರೋಡೆ ಪ್ರಕರಣ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಸ್ಐಟಿ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಪ್ರಕರಣ ತನಿಖೆಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡುವಂತೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಎಸ್ಪಿ ರಾಮರಾಜನ್ಗೂ ಎಸ್ಐಟಿ ಪತ್ರ ಬರೆದಿದೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಗೋವಾ ಪೊಲೀಸರ ಸಹಕಾರ ಕೇಳಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಪೊಲೀಸರು ಆಗಲೇ ನಾಸಿಕ್ಗೆ ತೆರಳಿ ಬಂಧಿತರ विचाರಣೆ ಕೂಡ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. धमकी देण्यात आली होती आणि 400 करोड ट्रक चोरला घाटामध्ये लुटण्यात आला होता. या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. नेमका काय प्रकरण आहे? सर, हे 400 कोटीचं प्रकरण होतं. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 16 ऑक्टोबरला लुटले गेले ते. तर त्याच्यामध्ये ते लुटल्यानंतर जे आरोपी होते ज्यांनी हे कंटेनर लुटले ते ह्या कंटेनरमध्ये जे पैसे होते त्यांचा मालक किशोर सावळा जो ठाण्याचा बिल्डर आहे, तर हे त्यांना माझ्या नावाने फोन करत होते का हे जे जुन्या नोटा आहे त्या आम्ही लुटलेल्या आहे. म्हणजे माझ्या नावानिशी ते बोलत होते का संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील, मी इगतपुरी तालुक्यात राहतो आणि माझा फोटो पण व्हॉट्सअपला त्यांनी त्या किशोर सावळाला पाठवला. म्हणे हा आहे मी, म्हणे माझी माहिती तुम्ही नाशिकमध्ये काढू शकता. तर तुम्हाला हे तुमचे 400 करोड रुपये जुन्या नोटा पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही 100 करोड रुपये नवीन नोटा द्या, तो अशी मागणी करत होता. त्यांनी तुम्हाला बंदूक लावली होती, तुम्हाला घोटी परिसरात घेऊन फिरले आणि ही लूट तुम्हीच केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात आपण जी तक्रार दाखल केली, पोलिसांची या संदर्भात आता काय भूमिका आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काही तुम्हाला सहकार्य केलं आहे? पोलिसांनी मला पूर्ण सहकार्य केलं. त्यांची भूमिका योग्य आहे, त्यांचा तो तपासाचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलू नाही शकतो. या प्रकरणामध्ये किशोर सावळा आणि त्याचे साथीदार आहेत, यांना अटक करण्यात आली. आता आरोपी किशोर सावळा वगळता अजून किती आरोपी याच्यात समोर येतील? आता जशी माहिती भेटती मला पत्रकारांकडून की 5 आरोपी पकडले गेले. त्याच्यामध्ये जो मुख्य आहे तो विराट गांधी, तोच कंटेनर लुटणार आहे अशी माहिती भेटते की तोच माझ्या नावाने किशोर सावळाला फोन करत होता आणि त्यांनीच माझा फोटो सर्वत्र व्हायरल केला. आता नाशिक पोलिसांनी किती लोकांना पकडले? 5 लोकांना पकडले अशी माहिती भेटते. काय नावं काही कळलं का तुम्हाला? नावं जयेश कदम, सुनील धुमाळ, जनार्दन धाईगोडे, विशाल नायडू आणि आता 2 दिवसा पहिले विराट गांधी पकडले गेले. आज काही 2 आरोपी पकडलेत, काही कळलं तुम्हाला? त्याची काय अजून माहिती नाही मला. पोलिसांकडे तुमची काय मागणी आहे आता? नेमकं तुम्हाला कसं गोवण्यात आलं याच्या संदर्भात याच्यामध्ये माझी मुख्य 2 मागण्या राहतील की मला या प्रकरणामध्ये का अडकवण्यात आलं, कोणाच्या सांगण्यावरून अडकवण्यात आलं आणि त्यामागे त्यांचा उद्देश काय होता. आणि दुसरी मागणी अशी राहील का हे ज्या 400 करोड ज्या कंटेनरमध्ये जे पैसे जात होते ते कुठून निघाले, कुठं जात होते, कशासाठी जात होते, तो याचा मूळ मालक
कोण होता आणि हे फक्त 400 करोड होते का अजून काही जास्त पैसे होते याचा तपास योग्य झाला पाहिजे आणि तो जनतेसमोर आला पाहिजे. कंटेनर पकडला होता म्हणजे काही पैसे सापडण्याचा काही आहे, नेमकी काय गुन्हा दाखल केलेला आहे, किती आरोपी पकडले, काय तपास चालू आहे? घोटी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे. 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे. त्याचं 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे. त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेचं आम्ही सखोल चौकशी करतो आहे आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळवू. सर हे प्रकरण